आज आम्हाला सकाळी निघायचं होतं म्हणून रश्मीने पूर्ण गाडी पूर्ण पॅक केली होती. शाकाहारी थाळी आहे, सुरमई थाळी आहे, बांगडा थाळी आहे. अजून हे- काय पाहिजे? नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी प्रकाश पडे तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आज आहे सॅटरडे आणि आत्ताच मी शुक्रवारचा आठवडी बाजार आहे तो करून निघालोय. ते म्हणजे आपल्या आणखी एका डेस्टिनेशनला, आणखी एका ट्रॅव्हलिंग स्पॉटला. आणि सोबत असणार आहेत आपले राजाराम आणि त्याची सिस्टर आहे. सो त्यांना पिकअप करायला आम्ही चाललेलो आहोत. आत्ता वाजलेले आहेत 11:30. सकाळचा मॉर्निंगचा बाजार करता करता उशीर झाला त्याच्या कारणाने. आणि जर तुम्हाला ही गावाकडचा आठवडी बाजार बघायचा असेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला होता, ह्याच्या अगोदर आलो होतो तेव्हा. तर त्याची मी लिंक इथं देतो, तो तुम्ही बघू शकता. जबरदस्त म्हणजे गावाकडचा कसं काय माहोल असतो, काय काय त्याच्यामध्ये भेटतं, हे सर्व मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आज आम्ही कुठे कुठे फिरतोय आणि काय काय आमचा अनुभव आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कायराला घेऊन जाणार आहोत वाळूमध्ये. आणि आम्ही तिची खेळणी घेतली, जी वाळू खेळायची असतात ती. ते मासा वगैरे, ते साचा वगैरे घेतले ना. बघूया आता कायरा कशी करते. आणि स्पेशली राजाराम मामा सोबत असणार आहे. म्हणजे आम्हाला फक्त शूट करायचं आहे किंवा जे काय तिथं होणार आहे ते एन्जॉय करायचं आहे, कारण तो ह्या बाबतीत खरंच भारी आहे. म्हणजे सॉफ्ट स्किल ज्या बोलतात ना त्या त्याच्यामध्ये भरभरून आहे. आज आम्हाला सकाळी निघायचं होतं म्हणून रश्मीने पूर्ण गाडी पूर्ण पॅक केली होती. हे बघा. मग आता काय केलं हे बघा. आता राजारामकडे आलो आहे, सगळ्या बागा इथं खाली करतोय. हां, फक्त सकाळी थोडासा माझा प्रॉब्लेम झाला पर्सनल, त्याच्यामुळं निघायला नाही भेटलं. आणि एक काम होतं ते झालं नव्हतं, तर त्याच्यामुळं मग माझं मन पण नाही झालं जायचं. या राजारामच्या 2 सिस्टर, राजाराम पुढं. चला ह्यांना पिकअप केलं आहे. चला निघूया फटाफट फटाफट. सगळे प्लॅन दररोज चेंज होतात. एक पण म्हणजे जेवढा प्लॅन केला होता त्याच्यानुसार 100% कायच नाही होत. सगळ्या प्लॅनमध्ये काय ना काय चेंजेस आहेत, पण तीच मजा आहे. मालवणला चिपी विमान तर झाला होता, पण तो काय सुरुवातीला चालला. त्याच्यानंतर आता काय माहिती काय टेक्निकल काय रिझनमुळं काहीतरी बंदच आहे. त्याच्यामुळं मला यायचं होतं. खूप वेळा मी विचार केला होता की काहीतरी मध्ये जाऊ आपण, कारण इथून जवळपास 15 किलोमीटर असेल ना आपला सुकवाड. तर तिथून पण तो आता काही चान्सच नाही भेटला. ठीक आहे, आता आम्ही पोचलो मालवणला. चिपी विमानतळ हे मालवणपासून जवळ आहे, पण आता काय टुरिस्ट किंवा काय हे नसेल त्याच्यामुळे बंद आहे. काय रिझन नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हे झाला आहे, पुतळा झाला आहे, तिकडे जाणार आहोत. त्याला काय बोलतात रे लोकेशनला? राजकोट. हां, राजकोट. 5 किलोमीटर. चला आतमधल्या रोडला लागलोय. हा कोस्टल रोड आहे. ते खारपुटी लागली इकडे बाजूला आपल्याला. आणि हा मस्त हा चिवला बीचचा रोड आहे. मी एकदा आलो होतो. ही बघ रश्मी, तुझी गाडी स्कोडा कायलॅक. रश्मीला कायलॅक पाहिजे होती. दिसते का रश्मी? दिसते. घेऊ आपण नंतर सेकंड गाडी. बात तो सही है. आता आम्ही मालवणमध्ये आहोत आणि मालवणमध्ये हा एक हॉटेल आहे, बांबू हॉटेल म्हणून. जर तुम्ही येत असाल ना मालवणमध्ये तर इथं नक्की विजिट करा. हे बघा जबरदस्त थाल्या येतात इथं. बघा थाली भेटते. आणि कायरा आता कंटाळलेली आहे. आला तर 100% ट्राय करा. मालवणच्या गल्ल्यांमधून आलोय आणि डायरेक्ट समोर असा व्ह्यू आलाय ना, दाखवतो. हा बघा, खतरनाक जबरदस्त वाटतंय. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा आहे. चला जाऊया तिकडे. राजकोटला पोचलोत आणि तिकडे तो आपला मालवणचा तो बंधारा आहे तिकडे, जिथून आपल्याला किल्ल्यावर जाता येतं. आणि इकडचा मस्त नजारा आहे हा बघा. आणि हा तो राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. जबरदस्त ह्यूज मोठा आहे यार. शिवाजी महाराज. कायरा काय आहे काय आहे? तुम्ही बाईक, 4 व्हीलर किंवा प्रायव्हेट व्हेकल नेत असाल तर इथं पार्किंगची सुद्धा व्यवस्थित सुविधा आहे. चला कायरा मॅडम आलेल्या आहेत. तिला गॉगलची गरज आहे ना? हा ना कायरा? ही अशी ओपनिंग आहे, खूप छान. चला आता आतमध्ये जाऊया.
पहिल्यांदाच मी एवढा मोठा पुतळा बघतोय माझ्या आयुष्यातला आणि खूप मोठा आहे. ह्याच्या अगोदर विठुरायाचा बघितला होता, पण हा थोडासा मोठा आहे. इकडे श्री महापुरुष मंदिर राजकोट हे इकडे मंदिर आहे महापुरुषाचं. इकडे खूप मोठं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तर चला समोरच्या बाजूला जाऊया आणि हा भव्य पुतळा बघूया. सिंधुदुर्गात आहे मालवणमध्ये. आणि ह्या साईडला इथे आपली राजांची राजमुद्रा आहे. आणि समोरच आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे. एक नंबर व्ह्यू. आणि हे बघा खतरनाक. मित्रांनो, महाराजांचा पुतळा बघून महाराजांचा इतिहास उभा राहिला समोर. आणि खरंच खूप मोठी मूर्ती आहे. आणि जेवढी मोठी मूर्ती आहे तेवढाच मोठा इतिहास आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि तेवढाच चांगला इथे नजारासुद्धा आहे. संपूर्ण या पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघाल ना तर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हे बघा, काय माहिती कॅमेरा किती जस्टिस करतोय. आणि इकडे सिंधुदुर्ग किल्ला आजही जवळपास 350-400 वर्ष झाली तरी ताठ मानेने उभा आहे ह्या समुद्रामध्ये, ह्या अरबी समुद्रामध्ये ह्या लाटा झेलतोय. आणि आता ह्याच्या पुढचं काम हे महाराजांच्या देखरेखीखाली होणार आहे असंच मला फील होतं आहे. आणि महाराज इथे उभे आहेत आणि समोर इथं किल्ला आहे. खूप छान स्पॉट आहे. मालवणमध्ये याल तर नक्की व्हिजिट करा. ऑलमोस्ट व्हिजिट करतीलच सर्व. आणि दुसरी गोष्ट एक पॉझिटिव्ह वाटली म्हणजे इथं कुठलीही एंट्री फी वगैरे अजून तरी नाही आहे. कायरा आणि मी आता कायराला मस्त कडीवर घेतलेली आहे आणि कायरा मस्त एन्जॉय करते, काय काय बघते. ही पहिल्यांदाच आलेली आहे ना कायरा. पाणी जाते, पाण्यात तू जाते बघ कसं पाणी आहे ना, पाणी आहे ना. महाराजांचं दर्शन करून झालंय आणि आता निघालोत जेवणासाठी. 1:15 झालेत. आता बांबू हॉटेल जायचा प्लॅन आहे. बघा तिकडे किती वेटिंग आहे. वेटिंगनुसार जेवण करणार आहोत. मालवणमध्ये इथं कॉर्नरला थांबलोत आणि सर्चिंग चालू आहे कुठल्या हॉटेलला जायचं जेवायला. कुठल्या रश्मी आता सुगरण खानावळ ना. चला दीदी ऑर्डर घ्यायला लागली. दीदी एक चिकन थाली, एक सुरमई, एक बांगडा. काय ना कामाला लागली दीदी, कामाला लागली मालवणमध्ये. सुगरण खानावळीत आलो. तिथं मालवणमध्येच आहे. आणि आता इथं आपल्या डिश आलेल्या आहेत बघा. ही आहे माझी काय सुरमई थाळी आहे आणि बांगडा थाली आहे, स्पेशल व्हेज थाली आहे. आणि चिकनच्या 2 थाल्या, ह्या दोघी चिकन खाणार आहेत. मित्रांनो मस्तपैकी जेवण झालं आहे. ॲव्हरेज आहे एकदम, म्हणजे एकदम हायफाय पण नाही आणि हे पण नाही. जर तुम्हाला बाकी बांबू हॉटेलला गर्दी भेटत असेल तर तिकडे जाऊ शकता. पण एकदम भारी चव आहे. आधीच हाय ते जेन्युइन सांगतो. ठीक आहे. तिकडून निघालो आहे आणि आता देवबाग तारकर्ली साईडला चाललो आहे. ऑलमोस्ट तारकर्लीला थांबणार आहे कारण कायराला थोडीशी वाळूमध्ये बघूया कशी खेळते, आम्हाला बघायचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तारकर्लीला पोचलोत आणि गाडी पार्किंग केली. तर पार्किंगचे 50 रुपये चार्जेस आहेत. इकडे बऱ्यापैकी टुरिस्ट आहेत तारकर्लीला. बाकी मालवणमध्ये तर मला काय एवढे बघायला नाही भेटले. नॉर्मल आहेत म्हणजे जे ॲव्हरेज. पण डिसेंबर आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मेन सीझन आहे तेव्हा जे एवढे दिसायला पाहिजे तेवढे दिसत नाहीत. पण ठीक आहे इथं आहेत. आणि दुपारचा पण टाईम असेल कदाचित टुरिस्ट संध्याकाळी बाहेर पडतील किंवा सकाळी असं पण असेल. आता आम्ही आलोत आता दुपारचे 3:30 वाजलेत. ठीक आहे. तारकर्ली फिरून मग आता इथून रिटर्न जाणार आहोत. हा बीच मला खूप आवडतो. कॉलेजला असताना मी यायचो इथं संध्याकाळी वगैरे असं आम्ही इकडं बसायचो. आणि असा आहे, असा पूर्ण नजारा आहे. आणि कायरा महत्त्वाचे खेळते. मजा यायला लागली. कायरा चलिए, कायरा ये फर्स्ट टाइम ये माझे शूज गेले.
तिला मजा यायला लागली ना मग निघणार नाही. कायरा काय हे कायरा इकडे बघ बाबू. खेळते खेळते. फर्स्ट एक्सपिरियन्स वाळूचा. माती निघते बघ पायाकडून माती निघते तिच्या. समुद्र किनारी राजाराम मामाची कलाकृती मासा. हा हे बघ वाव वाव. काय बाई, असं रश्मी बाजूला हे बघ असं काढत. हे बघ. हा त्याला वाळू लागेल. या दोघांना बघून मी पण लहान झालो आणि ह्यांना जॉईन केलं आणि मग कायरासोबत खेळायला मजा केली. राजाराम आणि कायरा वाळूत खेळताना पाहिलं आणि माझंही मन क्षणात लहान झालं. त्यावेळेतच पुन्हा एकदा मी पण बालपण जगायला लागलो आणि आम्ही सर्वजण असे एन्जॉय करत होतो. एक वेगळाच टाईम होता खरंच. खूप दिवसानंतर असे क्षण अनुभवत होतो आणि खूप बरं वाटत होतं. त्याच्यानंतर राजारामने आणखी काय कायराचं नाव वगैरे काढायला सुरुवात केली आणि आम्ही सर्वजण हे बघून एन्जॉय करत होतो. राजाराम म्हणजे एक काय खतरनाक पर्सनॅलिटी आहे. तारकर्ली बीचला कायराचा मिल लंच. ए कायरा खा. हा शानी पोरगी राजाराम मामा. निवांत बसलो निवांत. कायरा कायरा कायरा. कायरा कुठे बसली बाबू? होडी. ते होडीमध्ये. हा. कायराची पाण्यातली भीती घालवायचा प्रयत्न करत होतो पण कायरा काय ऐकली नाही. जाम हे केलं. शेवटी मग थोडीशी बुडवली तिला भिजवली आणि मग ठेवली. बीचवरून खेळून आलोत आणि आता इथं गोळा खातोय. किसमिस काय ओके काला खट्टा. आणि ही आता इथं मातीत खेळते. कायरा तिथं चल खेळायला. तिथं बीचवर चल खेळायला. तिथं नाही मी तिला रडवली. काय पण काय नाही पडायची. चल भिजलो आता पूर्ण. आता इथून थोडंसं बघतो काय इथं आहे का पाण्याची सोय. थोडा धुवेन मग इथून अंगणेवाडीला जायचं आहे. अंगणेवाडीच्या यात्रेत आल्यावर दर्शन घ्यायला काय भेटत नाही. एवढी गर्दी असते आणि गर्दीमध्ये एवढी लाईन असते आतमध्ये जायला भेटत नाही. तरी आम्ही मुखदर्शन केलं होतं ना गेल्या वर्षी आपण आलेलो तेव्हा. आम्ही मुखदर्शन चांगला केला होता. पण आता बघू यावेळेस यायला भेटेल की नाही माहीत नाही. मग आता आलो तर जाताना थोडा दुसरा रोड घेऊन तिकडे अंगणेवाडीला जाऊया दर्शन घेऊया. मित्रांनो मालवणमधून बाहेर निघालोय आणि आता लागलोय अंगणेवाडी रोडला. मालवणमधून बाहेर पडताच आणि तुम्हाला पहिला लेफ्ट भेटेल जर तुम्हाला अंगणेवाडीला जायचं असेल तर. मालवणमधून बाहेर पडल्यानंतर अंगणेवाडी हे 12 किलोमीटरचं अंतर आहे. स्पेशली जर तुम्ही मालवणमध्ये असाल तर अंगणेवाडीचं दर्शन पण करून घ्या. सर्वात मोठी यात्रा असते सिंधुदुर्गातली. कदाचित महाराष्ट्रातली सुद्धा असू शकते माहीत नाही मला. पण सिंधुदुर्गातली तरी सगळ्यात मोठी यात्रा ही अंगणेवाडीला असते. ती पण जर तुम्हाला अनुभवायला भेटली तर नक्की अनुभवा. फेब्रुवारीमध्ये असते नेहमी. तारीख ऑलरेडी डिक्लेअर होते 2-3 महिन्या अगोदर ना राजाराम. 9 तारीख आहे या वर्षीची 9 तारीख आहे. तर ते पण आहे. ते पण सांगून ठेव तुम्हाला. आणि तिकीट वगैरे ज्या दिवशी तारीख डिक्लेअर होते ना त्याच्यानंतर तुम्हाला कोकण रेल्वेची तिकीटं भेटणे मुश्किल होते त्या स्लॉटमधली. हे एक स्पेशालिटी आहे. हा लोकांची भक्तिभाव आहे. आईवर असलेलं प्रेम. नॅरो रोड आहे 12 किलोमीटरचा असणार आहे हा. कारण आतमधला रोड आहे हायवे नाही आहे. पण खूप छान रोड आहे. रोडची कंडिशन आतापर्यंत मी जवळपास 3-4 किलोमीटर आलो आहे. चांगला रोड आहे. ठीक आहे तर तिकडे पोहोचूया मग आईचं दर्शन घेऊया आपण सर्वांनी. हा बघा
बघा व्ह्यू कसला भारी आहे. मस्त छोटासा नॅरो पूल आहे. मराठीमध्ये धडा होता अरुंद पूल, असा अरुंद पूल बोललं जातं. असा अरुंद पूल आहे आणि पूर्ण कोस्टल रोडच असणार आहे आय थिंक. हा ना राजा? आता अंगणेवाडी इथून 10 किलोमीटर. तो छोटासा घाट पण आहे. हा बघा रोड भारी आहे एकदम, मजा येते. सातेरी देवीच्याच मंदिराकडे जाताना त्याच्या अगोदर एक जड मंदिर आहे. कुठलं आहे राजाराम? सातारीच्या बिळवस मधलं. तर तेच बघायला आम्ही आता थोडासा आड रस्त्याने थोडा आतमध्ये आलेलो. 1-2 किलोमीटर आहे राजाराम बोललाय. चला ते बघूया कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. मी पण फर्स्ट टाइम ऐकलं. मी थोडा पुढे गेलो होतो राजाराम जेव्हा बोलला, त्याच्यानंतर मग मी गाडी या साईडला घेतली. मंदिराजवळ आलोत, पण मंदिराची वाट डेंजर आहे. अरे बापरे, खतरनाक. जबरदस्त. मंदिराच्या बाजूला मस्तपैकी पार्किंगची पण जागा आहे आणि आता मंदिरात जाऊया. हे मंदिर आहे संपूर्णपणे कोकणातली जशी मंदिरं असतात त्याच मंदिरांचं एक उत्तम उदाहरण आपल्याला ह्या मंदिराकडे बघून पाहायला भेटते. अशा मंदिरांमध्ये आल्याच्या नंतर एक वेगळी शांतता आणि एक वेगळा अनुभव भेटतो आणि खूप मजा येते. मला ही मंदिरं खूप स्पेशली आवडतात. नवीन जी मंदिरं मार्बलची आणि झगमगाटवाली नाही, ह्या मंदिरांमध्ये आपला आर्किटेक्चर, आपला इतिहास आणि आपला संपूर्ण भारत काय आहे हे दिसून येतं. जबरदस्त. हे बघा त्याच्यानंतर एक छोटीशी अशी, आणि हे जड मंदिर का बोलतात हे बघा. हे मंदिर सुरू झालंय आणि मंदिराच्या इकडे हे संपूर्ण जल आहे. आई सातेरी ही कोकणातील ग्रामदैवत मानली जाते. बिलवस येथील हे मंदिर खास आहे. हे मंदिर वाळू खारट पाणी ह्याच्यामध्ये स्थित आहे. भरतीच्या वेळी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते आणि आहोटीच्या वेळी मंदिर पुन्हा स्पष्ट दिसते अशी स्थानिक लोकांकडून सांगितले जाते. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार आई सातेरी स्वतः पाण्यात वास करते. दर्शन करून आम्ही आईला गाराणा सुद्धा घातला. मंदिराच्या चारी बाजूला पाणी आहे. हे बघा या साईडला पूर्ण पाठीमागे आणि या साईडला सुद्धा. मी सुद्धा हे मंदिर पहिल्यांदाच बघतोय आणि खरंच भाई एकदम मस्त वाईब आहे इकडची आणि थंडावा सुद्धा आहे. तर स्पेशली बऱ्याच तुळशी वृंदावन बघायला भेटतात. हे बघा ह्याचं काय रिझन आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे खरंच इन्फॉर्मेशनसाठी मला खूप क्युरियोसिटी लागली म्हणून मी शूट घेऊन हे आता जातोय तेव्हा शूट घेतलंय. ठीक आहे. आणि हे आपलं मंदिर खूप छान मंदिर आहे, नक्की व्हिजिट द्या. अंगणेवाडी असेल ना तर अंगणेवाडीपासून जवळच अंतरावर आहे हे. 1-2 किलोमीटर आहे. जबरदस्त. मला खूप आवडलं मंदिर हे. चला आता निघूया आपण, खूप उशीर झाला आहे. इथे गाडी थांबून मी हे शूट केलं, मला माहीत नव्हतं हे इन्फॉर्मेशनसाठी. आणि बरंच मोठं मंदिर आहे आणि हा असा संपूर्ण परिसर आहे. अंगणेवाडीला पोचलेलो आहोत आणि हे आईचं मंदिर जे यात्रेच्या दिवशी झगमगट असतं. आता थोडंसं काम पण सुरू झालं. हे बघा यात्रेचं काम पण सुरू झालं आहे आणि मंदिराची सेम प्रतिकृती इथं आहे. अंगणेवाडीच्या भराडी आईची जेवढी मोठी यात्रा असते तेवढंच हे भव्य मंदिर आहे आणि संगमरवराच्या दगडाने हे सुशोभीकरण हिचं केलेलं आहे. जबरदस्त मंदिर आहे आणि खूप छान. जेव्हा पण तुम्ही समोर बघाल ना त्यावेळीच याची जी कलाकारी आहे किंवा याची उत्कृष्टता तुम्हाला समजून येते आणि खूप छान मंदिर आहे. आणि स्पेशली यात्रेमध्ये जेव्हा ह्याच्यावर लायटिंग सोडली जाते त्यावेळी जो नजारा येतो ना तो जबरदस्त आहे. आणि इथे काही काम सुरू आहे. थोड्या दिवसात यात्रा आहे अवघ्या महिन्यांच्या अंतरावर आणि हे मंदिराचं आहे संपूर्ण हा परिसर. यात्रेमध्ये त्यावेळी समजून येत नाही आपण कुठे आहोत काय, पण एवढी गर्दी असते, भन्नाट गर्दी असते. मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मला भीती वाटायला लागली की मी हरवेन म्हणून, कारण
दुसरा प्रॉब्लेम हा असतो की इकडे नेटवर्कचा इश्यू होता. आता मध्ये जेव्हा गेल्या वर्षी मी आलो होतो ना त्यावेळी नेटवर्कचा एवढा इश्यू नव्हता, नेटवर्क होतं. पण एकदा मी जेव्हा कॉलेजला असताना आलो तेव्हा नेटवर्क पूर्ण गायब, म्हणजे भीती वाटायची. आम्ही एकमेकाला हात पकडून चालायचो. हा माझा एक्सपिरियन्स होता. तुम्हीही कधी सिंधुदुर्गात असाल ह्यावेळी तर अंगणेवाडीची यात्रा नक्की अनुभवा. 100% तुम्हाला एक जबरदस्त अनुभव भेटेल आणि आई भराडी देवीचा आशीर्वादसुद्धा भेटेल. नक्की या. आणि अशा प्रकारे हे आणि आतमध्ये मंदिरामध्ये शूट वगैरे करून देत नाही, त्याच्यामुळे मी जिथं नाही आहे तिथं जास्त शूट करायचा प्रयत्न करत नाही. प्रत्येक देवस्थानाची ट्रस्टींची जी नियम असते ते पाळायचे आपण. पण जे काय होईल ते असे मस्त शूट करायचं आणि आनंदात हा ब्लॉग बनवत आपण पुढे जायचं. खूप बरं वाटलं. आई देवी भराडीचा आशीर्वाद घेतला आहे आणि कायरासुद्धा पहिल्यांदा आली. कायरासुद्धा एन्जॉय करते आणि ही सर्व मंडळी. चला आता इकडून घरी जाऊया, कारण 5-5:30 वाजले. दिवसभर पूर्ण फिरून झालं आहे. खूप मजा आली. हा अनप्लॅन ट्रिप होती, म्हणजे हा दिवसच नव्हता. आजच्या दिवशी मी घरी जाणार होतो आणि सकाळी बॅग भरले, पण ती नंतर शेवटी बॅगा सकाळी मी जसं ब्लॉगमध्ये सांगितलं त्या प्रकारेच. आणि शेवटी मग हे लिहिलं होतं नशिबात की आईचा आशीर्वाद आणि त्याच्यानंतर तिकडे जायचा संपूर्ण प्रवास होताच. त्याच्यामुळे हा झालेला आहे आणि सुखरूप झालेला आहे. खूप छान, मला बरं वाटतं. एक फ्रेशनेस आला आहे. ठीक आहे, तर आता यांचं फोटोशूट चालू आहे. हे फोटोशूट होऊ द्या आणि नंतर मग आता आपण पुढे घरच्या वाटेवर जाऊया. कायरा आपण आलो ना घरी आता. हां मित्रांनो, अंगणेवाडीवरून रिटर्न आलो आणि त्याच्यानंतर इथं पोचलो, फ्रेश झालो आणि मग पार्टी करायचा विचार आला. येता येताच थोडासा आमचा विचार चालू होता आणि मग पार्टी कशी करायची ते प्लॅनिंग चालू होती. आणि आता फ्रेश होऊन सर्वजण पार्टी तयारी करून चिकन विकन आणला. इथे राजारामच्या घरी आलोत. इथे कौल फ्राय लावलाय राजारामने आणि मस्त इथं बल्ब वगैरे लावून बघा असं इथं माहोल आहे. इथं संपूर्ण झाड आहेत. तेजस पण आता आलाय आणि असं आहे बघा, पूर्ण तयारी केलेली आहे. हां मी फक्त फ्रेश झालो आणि आलो. बाकी ह्यांनी बॅकग्राऊंडला तयारी केली आणि आता मला ब्लॉगची पण आठवण आली. मगाशी ब्लॉग राहिला होता राजाराम इथं. आता मस्त आहे हा प्रोग्राम, म्हणजे पार्टीचा प्रोग्राम आता होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आजचा दिवस एक नंबर भारी जाणार आहे. हो ना कायरा पार्टी करणार आहोत ना आपण. राजारामकडून मस्त पार्टी करून आणि जेवण बिवून निघालोत. जास्त काय ब्लॉग नाही केला कारण आज दिवसभर थकलोय मी आणि त्याच्यामुळं मस्त कौल फ्राय केला होता आणि शिंपले वगैरे बनवले होते. ते काय जास्त इथं कालक होतं त्याच्यामुळे काय शूट बीट केलं नाही. त्याच्यात काय दाखवण्यासारखं नाही, फक्त नॉर्मल आमची पार्टी थोडासा आमचा टाईम घेतला. आणि आता आजचा असा दिवस आता पोचू आता तेजसच्या घरी आणि आता आराम करणार आहोत आणि मग सकाळी उद्या मुंबईसाठी निघणार आहोत. सो हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. हा व्हिडिओ बराच मोठा झाला असेल. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.